प्रत्येक वादळ पेलू आम्ही आमच्यात आत्मविश्वास आहे. प्रत्येक वादळ पेलू आम्ही आमच्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आभाळ आहे. पाय रोवणी जमिनीमध्ये मनोजदादा सह्याद्री सारखे ताट आहेत. जाऊन सांगा मुंबईतल्या माजलेल्या बोकड्यांना तुमची या वाघाची गाठ आहे, तुमची या वाघाची गाठ आहे. मनोजदादांना विनंती करतोय की आपण या मंचाला संबोधित व्हावं. एकदा जोरदार तरी हात वरती. सगळ्यांना जय शिवराय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांना मानता मुद्रा करून सरकोली गावातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. अरे तुझा कॅमेरा एकदा शेक करून खाली बस. नाही तर तुला काय नीट झोपून द्यायचं नक्की. मला एक गोष्ट लक्षात आली नाही. मराठा समाजानं आपण ज्यावेळेस या समाजासाठी दौरा काढला त्यावेळेस आपण गावातल्या लोकांना भेटून प्रत्यक्ष चर्चा करू असं निवेदन दिलं होतं. पण एवढ्या मोठ्या सभा व्हायला लागल्यात या माझ्या जातीचा मला गर्व वाटायला लागला, अभिमान वाटायला लागला. काय मध्ये दोन्ही काय वाजत गेले? हे नाही रे, कुणीतरी इकडं पोई करत. आपल्या समाजात एक वाक्यता नव्हती, एकजूट नव्हती. म्हणून समाजाच्या लेकराचं आयुष्याचं वाटलं झालं. हे संघर्ष उन्हात आणतला त्यासाठीच. आपल्या पिढ्या गेल्या पण आता पुढची पिढी आपली बर्बाद होता कामा नाही, म्हणून ही संघर्ष चालू आहे. आणि आपल्याला भाजावं लागणाऱ्या उन्हात आपण तळल्याशिवाय आपल्या लेकराला सुखी समाधानाचे दिवस नाही येणार. मायबापाव, समाज इतका पेटून उठला, इतकं राज्य ढवळून निघालंय, आता कोणाला रोखायला तयार नाहीये. कारण चुकच तशी झाली. आमच्या वाटाला जायला नको होतं, आमच्या वाटेवरती आले. आमचा आणि त्यांचा काही संबंध नसताना माझ्या गोरगरिबांच्या लेकराबाळाचा वाटोळा करण्याचा विडा त्यांनी उचलला. मायबापावर मी कधी चुकीचं माझ्या समाजाला सांगत नाही. मी एखाद्या वेळेस फाशी घेऊन मरण, पण माझ्या समाजाला खोटं सांगणार नाही. माझ्या समाजाचा माझ्यावरती विश्वास असणारा मी गमावणार नाहीये. जातवान मराठ्यांचं रक्त आहे माझं, कधीही तुमच्याशी गद्दार होणार नाहीये. मी जाणून बुजून कधी कोणावरती आरोप करत नाही.
पण माझ्या समाजाचा झालेला अपमान, त्याला दिलेला त्रास मला सहन नाही होत. शेवटी आयुष्य म्हणजे नेमकं काय असतं? आपण आयुष्यात येऊन फक्त आपले लेकरच मोठे करायचे आणि आपला संसारच मोठा करायचा असं नाहीये. आजूबाजूच्या समाजाच्या लेकराला, लेकीबाईला वेदना किती आहे, त्याला दुःख किती आहे बघण्याचं काम आपलं आहे. आणि मराठ्यांवरती नेमके तेच संस्कार घडले. माझ्या समाजाला जर होळ पडत असेल कुणी, माझ्या समाजावरती जाणून बुजून अन्याय करणार असा, तर मी नाही गप्प बसू शकत. काहीही कारण नसताना माझा साधा प्रश्न आहे सरकारला, मराठेच तुम्हाला जर सत्तेवर बसवते तर आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या ना. आमचं फडणवीस साहेबांना म्हणणं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना म्हणणं आहे, तुमच्या बावनकुळेने आमच्या नोंदी रद्द केल्या, काय केल्या याचं उत्तर द्या. एकनाथ शिंदेनं शिरसाटांनी का नोंदी रद्द केल्याचं उत्तर द्या. का आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या मुळावरती तुम्ही उठला? उत्तर द्यायला जागाच नाहीये. जे 3 वर्षापासून आपण संघर्ष केला आणि पक्का आरक्षण घ्यायचं ठरवलं आणि मराठ्यांना पक्का आरक्षण मिळतंय बघून सगळ्यांनी मिळून कट रचला. काहीही करून मराठ्यांच्या मनात गैरसमज पसरायचा. नोंदी निघालेले प्रमाणपत्र टिकणार नाहीयेत हा गैरसमज पसरायचा, हे षडयंत्र रचलं गेलं. आणि 2 दिवस सरकारने मीडिया ट्रायल घेतली. प्रमाणपत्र रद्द केले 4, जे कधीच रद्द होणार नाहीत ते. माझा मराठा समाज इतका खवळून का उठला, तर त्याच्या लक्षात आलं ज्यांना आपण मोठं केलं तेच आता आपल्या पोरांना बरबाद करायला लागलेत, म्हणून खवळून उठला. यांनी जी नोंद गोडके नावाची रद्द केली, ज्या मुलीची रद्द केली तिच्या भावाची व्हॅलिडिटी झालेली, पण रद्द केली. दुसरं शिंदे हंडे, दही हंडे यांची नोंद रद्द झाली. जिल्ह्याची जात पडताळणी सांगते या दही हंडेला कुणबी प्रमाणपत्रावरती आम्ही निर्णय देत आहोत की यांना व्हॅलिडिटी देण्यात यावी, असा निर्णय जिल्हा जात पडताळणी अधिकाऱ्याने तिघांना दिला. सकाळी कुणबी सकाळी रद्द, एका रात्री. एक तर तुम्ही आयुष्यात आम्हाला काही दिलं नाही, आम्ही कष्टाने मिळवलं ते तुम्ही खाऊ देत नाही. नेमकं मराठ्यांच्या लेकरांनी करायचं काय, मराठा समाजाने नेमकं करायचं काय? मी काय चुकीचं बोललो यांना? 1 वर्ष झालं देवेंद्र फडणवीसांना एका शब्दाने मी दुखवलं नाही. आपण आशा ठेवली माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होतंय तर मला राजकारणाशी देणं घेणं नाहीये. मुंबईला गेल्यापासून आजपर्यंत 1 वर्ष होत आहे, आपण एक शब्द सुद्धा त्यांना बोललो नाही. पण तुमचा 52 पिढ्या जर आमचे प्रमाणपत्र रद्द करतोय तर मी मात्र तुम्हाला सोडणार नाही. कारण आमच्यासाठी आमची जात महत्वाची आहे, आमचा बाप आमची जात आहे, आमचा समाज आमचा बाप आहे, पक्ष आणि नेता आमचा बाप नाहीये. तुमचा असं तुमचं रक्त कोणतं आहे आम्हाला माहित पण नाही. एकतर 52 कुळे हे का ऐकलंच नाही, 96 कुळे ऐकलं, हे 52 कुळे कुंकड असतंय काय नाही. हे एका एकीत कोणतं कुळ निघलंय, मुळे आज ऐकलंय व कोमाचं वेगळं वेगळं.
ही कोणती तुंबळे असा प्राणी चित्र दिसतो. तोंड वेगळं, मागून बघितलं तरी सपाट, पुढून बघितलं तरी सपाट. ती पूर्वी एक हडप्पा संस्कृती होती बघा, मोहनजोदडो, त्यांच्यापेक्षा बेकार. बिचाऱ्याने त्याच्या माऊलीनं आईनं लहानपणी त्याला दूध फुकून पाहिजेलं नाही काय माहित, तसं पोळवलं त्याला एवढं मोठं झाले ते. हेच न जाऊन ते काय तुला सोडी तो मराठ्याच्या लेकरा बाळाच्या मुंडक्यावरती पाय दिला, तुला आता सुट्टी नाही. शिल्प बघितलं का तुम्ही अजिंठा लेणीच? हा सगळी सगळं एवढा दिसतोय, कोणत्याच मापात नाही. तो हा देवारा करणार मी, आणि तो यामुळे फडणवीसला सुद्धा करणार मी. नाही तर मग चूक सुधारायची, नाही तर मग चूक सुधारायची. उदय सामंत साहेब म्हणलेत बघा, आम्ही आमची चूक सुधारत आहोत. ओके, म्हणजे भातावर ओरण टाकल्यावर आम्ही आमचे सुधारण्यास तयार आहोत. म्हणलं ओके. तसंच फडणवीसांनी सुद्धा त्यांची चूक सुधाराव, आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. पण नाही सुधारले रे बाबा. आता सामना मराठा संघ, सामना मराठा संघ आहे.